नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण तेल वांग कसं करायचं त्याचा व्हिडिओ बघणार आहे. भरलं वांग केलेलं आहे आपण. तेल वांग कसं करायचं हॉटेलमध्ये मिळतं तसं त्याचा व्हिडिओ बघणार आहे. त्याच्यासाठी 4 वांगी मी घेतल्यात. एक अशी बारीक कवळी अशी चिरून घ्यायची. चार फाकी करून घ्यायच्या. एक कांदा घेतलाय चिरून. लसूण घ्यायचा आपल्याला एक 5-6 पाकळ्या. कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट लागणार आहे. पहिला आपण कांदा भाजून घेऊया तेलात. तेल घातलेलं आहे. आधी पहिला कांदा भाजून घ्यायचा. कांदा आपल्याला या मसाल्यात घालायचा खलबत्त्यात. कांदा भाजते तो पण मी इकडं कोथिंबीर, लसूण घेतलाय थोडासा. कोथिंबीर कुटून घ्यायची. कांदा भाजून घेऊया. लसूण आणि कोथिंबीर कुटल्या. 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घ्यायचं. त्याच्यात मसाला भरायला 4-5 चमचे घेऊया. कांदा भाजलेला आहे. तिखट घालायचं आता आपल्याला ह्याच्यात. 2 चमचे तिखट. आपलं कांदा लसूण मसाला तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्या बेतानं घ्या. आता ह्याच्यातच आपल्याला हा भाजलेला कांदा घालायचा आहे. भाजलेला कांदा घातलाय. हे आता मिक्स करून घ्यायचं, म्हणजे चांगलं कुटून घ्यायचं एकसारखं. मीठ पण आपल्याला ह्याच्यातच घालायचं आहे. आता बारीक मीठ घालावं लागणार, कारण पाणी घालणार नाही आपण त्याच्यात. चवीनुसार मीठ घालूया, कारण पाणी आपण घालणार नाही. तेल वांग म्हणजे एकदम सुक्कच करायचं आहे. सुक्कच असतं ते. आणि असं एकसारखं असं कुटून घेऊया. आता हातानं करून घेत. मसाला मिक्स करून घेतला एकसारखा असा. आता हा वांग्यात भरायचा आहे. हा मसाला मिक्स केलेला आहे आणि तेल वांग आहे म्हणून तेल आपल्याला जरा जास्त घ्यायचं आहे. 1-2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्याच्यात जिरं मोहरी घालूया. तेल तापलेलं आहे. जिरे, हिंग घालायचा. हळद थोडीशी. ह्याच्यातच आता आपल्याला वांगी भरून टाकायचे. वांग्यात मसाला भरूया. एकदम गच्च असा भरायचा, दाबून. वाफवलेल्या वांग्याचा पण व्हिडिओ आहे माझा. अगदी थोडंसं पाणी घालायचं ह्याच्यात, जास्त नाही घालायचं. नंतर वांग टाकून घ्यायच्यात. अशा पद्धतीनं गच्च भरून घ्यायचं वांग. वांगी परतून घेऊया. मसाला राहिलेला आहे शिल्लक. थोडीशी वांगी आधी भाजून घेऊया आणि मग मसाला टाकूया त्याच्यात. तेल वांग म्हणजे तेल याला लागतं भरपूर जरा.
वांगी भाजलेत बघा, डाग पडलेत चांगले, एकदम अशी चांगली भाजून घ्यायची खरपूस. आता आपला राहिलेला हा मसाला हा घालूया. मसाला घालूया त्याच्यात. ह्या खलबत्ता धुतलेलं तेवढं पाणी घालायचं. खलबत्ता धुवून फक्त मसाल्याचं पाणी वांग शिजलं एवढंच घातलंय. हे आता पूर्ण आटवून घ्यायचं आपल्याला. झाकून ठेवते एक 15 मिनटं. 15 मिनटं वांग शिजायला ठेवलेले बघा. तेल कसं सुटले, ह्यालाच तेल वांग म्हणायचं. आणि एकदम छान शिजले बघूया. देठाकडं असे सुरी घालून बघायचं, एकदम छान शिजलंय बघा. हे बघा, हे असं ह्याला तेल वांग म्हणायचं. असं तेल सुटलं पाहिजे. हे आपले वांग तयार झाले खाण्यासाठी. डिशमध्ये काढते. कोथिंबीर टाकूया जराशी. हे अशा पद्धतीनं तुम्ही तेल वांग करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.